प्रेसिडेंट डॉक्टर कर्नल भाऊराव पाटील, रयत मौली सो लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज रयत शिक्षण संस्थेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळा, या शिवजयंती सोहळ्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात आपण आजच्या शस्त्र प्रदर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि शस्त्रे या विषयाचं व्याख्यान जे आहे त्या व्याख्यानाच्या आयोजनाच्या माध्यमातून आज आपण याची सुरुवात करत आहोत। या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांचं मी प्रथमतः इतिहास विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आपण महाराष्ट्र म्हटला की छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या रक्तामध्ये भिनणारा गुण जो आहे तो गुण या निमित्ताने प्रदर्शित होतो। परंतु या शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्यावेळेस आपण एकत्रित येतो त्यावेळेस त्यांचे विचार जे आहेत ते विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत, त्यांच्या स्वराज्याचं सूक्ष्म नियोजन जे आहे ते नियोजन आपल्यापर्यंत पोहोचावं, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसमोर एखादा आदर्श निर्माण करावा आणि तो आदर्श जो आहे तो आदर्श आपल्यातलाच असावा, ही एक प्रेरणा ठेवून आम्ही हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख आकर्षण माननीय श्री रवींद्र जगदाळे, शिवव्याख्याते, आणि महाराष्ट्रभर त्यांचे शस्त्र प्रदर्शन जे आहे ते शस्त्र प्रदर्शन आयोजित केली जातात। त्यातल्या त्यात ती शिवव्याख्याने जी आहेत ती शिवव्याख्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे आयोजित होतात आणि ते मूळतःच आपल्या रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत। हा सर्वात महत्वाचा भाग आहे। आपल्या रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत। महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी या ठिकाणावरून त्यांचं शिक्षण जे आहे तर MA चं शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालेलं आहे। एका पेशातला माणूस दुसऱ्या पेशात कसा जाऊ शकतो याचं एक जिथं जास्त उदाहरण म्हणू शकतो आपण, एक प्रज्वल उदाहरण म्हणून ते आपण करूया। ते स्वतः BA इंजिनिअरिंग आहे, BE सिव्हिल मध्ये त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे। मात्र आवड आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं ध्येय, लोकांपर्यंत महाराज पोहोचावेत, लोकांपर्यंत महाराजांचे विचार पोहोचावेत, लोकांपर्यंत महाराजांनी त्यावेळेस स्वराज्य निर्माण करत असताना शस्त्र कशी वापरली त्याचं ते पोहोचावेत, यासाठी म्हणून ते सतत धडपडत असतात। आता महाराष्ट्रामध्ये जो झालेला पहिला शिवसप्ताह जो आहे, शस्त्र प्रदर्शन आणि व्याख्याने हा त्यांनी आयोजित केलेला आहे। तर नाशिक या ठिकाणी त्यांचा 7 दिवसाचा तो सप्ताह होता आणि त्याच्यामध्ये मोठं आयोजन होतं। एका स्टेडियम मध्ये त्यांचं मोठं आयोजन जे होतं ते आयोजन त्यांनी केलेलं होतं। आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आपल्यामधले विद्यार्थी जे आहेत ते आपल्यामधले विद्यार्थी जर या पोझिशन पर्यंत ज्यावेळेस पोहोचतात किंवा अशा पद्धतीचा त्यांचा एकंदरीत प्रवास सुरू होतो त्यावेळेस त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो। त्यातलेच ते रवींद्र जगदाळे हे जे आहेत ते आपल्यासमोर व्याख्यान जे आहेत ते व्याख्यान देणार आहेत। त्यासोबतच त्यांच्यासोबत त्यांचे वडील जे आहेत, जी तुळजाभवानी मर्दानी खेळ आणि प्रशिक्षण आणि सांस्कृतिक संस्था जी आहेत पुण्याची, त्याचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते संस्थापक अध्यक्ष आहेत भाऊसाहेब रावसाहेब जगदाळे, त्यांचं सुद्धा मी इतिहास विभागातर्फे हार्दिक स्वागत करतो। त्यानंतर माननीय श्री मृणाल देशमुख मॅडम, ज्या देशमुख मॅडम सतत यांच्यासोबत या कार्यामध्ये अग्रेसर आहेत, शस्त्र प्रदर्शनाच्या कार्यामध्ये अग्रेसर आहेत आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण व्हावी याच्यासाठी ते सतत धडपड करत आहेत। त्यांचं सुद्धा मी इतिहास विभागातर्फे स्वागत करतो। आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम मी 2 मिनिटांमध्ये संपवतो माझं प्रास्ताविक। हा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण कशासाठी आयोजित करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये महाराजांचे जे गुण आहेत, काहीतरी गुण जे आहेत ते महाराजांचे काहीतरी गुण यावे, म्हणजे त्यावेळेची जी दुर्दम्य परिस्थिती असताना सुद्धा महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याची आपल्याला आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याची जाणीव व्हावी की त्या खडतर परिस्थितीमध्ये जर महाराज स्वराज्य स्थापन करू शकतात तर त्यांच्यामधला आपल्याला कोणता गुण जो आहे तो कोणता गुण आपण आत्मसात करू शकतो, त्या गुणाचं आत्मसातीकरण करण्यासाठी म्हणून आपण हा शिवजयंती महोत्सव जो आहे तो 5 दिवसाचा ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये विविध स्पर्धा आहेत, आजच फक्त एक व्याख्यान आहे, उद्यापासून आपण पूर्णपणे मोकळे आहोत। मात्र आपण इथे शस्त्राचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, महाराजांचे विविध भावमुद्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे, महाराजांसोबत असणारे जे काही मावळे होते त्या मावळ्यांचं प्रदर्शन जे आहे ते प्रदर्शन आयोजित केलेलं आहे।
उद्या आपण पारंपरिक डे आणि शिवजन्म उत्सव आपण साजरा करत आहोत. म्हणजे एकंदरीत आपण भरगच्च असं महाराज लोकांपर्यंत पोहोचावेत, आपल्यामध्ये भिनावे. मात्र ते भिनत असताना ते विचारांच्या माध्यमातून आपल्यामधून व्यक्त व्हावे, ही सर्वात महत्वाची भावना जी आहे ती भावना आम्ही ठेवतो आणि तशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते उपक्रम आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या उपक्रमाला आयोजित करण्यासाठी आम्हाला जी प्रेरणा दिली ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर प्रभंजन चव्हाण सर, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर संतोष भुजबळ सर, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख, त्यानंतर ज्युनियर विभागाचे प्रमुख जे आहेत ते प्राध्यापक रमेश पाटील सर, जे आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या इतिहास विभागामधील डॉक्टर प्रांजली शहाणे मॅडम, त्यानंतर डॉक्टर सविता पाटील मॅडम, IPSCचे समन्वयक, ग्रंथालय विभागाचे प्रमुख प्राध्यापक बद्रीनाथ ढाकणे सर, भूगोल विभागाचे प्रमुख गुजर सर असतील, कुशाल पाकले सर असतील, दत्ता माने सर असतील, ज्या सूत्रसंचलन करणारे असतील डॉक्टर वैशाली स्पीकर मॅडम असतील, आमच्या राठोड मॅडम असतील आणि उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी वृंद, या सर्वांचं मी इतिहास विभागातर्फे स्वागत करतो. आणि हा जो एक चांगला कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित दाखवलीत त्याबद्दल सुद्धा तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. भाषा आहे ही ब्रिटिश भाषा आहे, श्रीकृष्णाच्या द्वारिकेतली असलेली भाषा आहे. लाख शूरवीर ते शिर हाती घेत झुंजले, रक्त सांडले रणांगणी, मरणाशी युद्ध मांडले, गव्याची शान राखण्या